नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आजची तारीख आहे 15 मार्च. तर कालचा बोरिंग दिवसानंतर आज आपण काम केलं. तर आज आपल्याला उबेरकडनं बी राईड भेटला आणि एक स्पेशल राईड भेटली, लॉंग राईड. आजपर्यंत माझी सर्वात मोठी राईड होती. तर आणि बाकी उबेरमध्ये ओला आणि उबेर दोन ॲपमध्ये काम केले. तर जी स्पेशल राईड होती ती आपण बघा व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. सकाळचे वाजले 5:57. थोडंसं सकाळी आपण लवकर निघलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण चाललोय गॅस फिल करायला. अर्धी 4 गाड्या CNG आहे आणि कालचा दिवस जो खराब गेला तो आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो बघूया आपले काम किती होते. आज करतो अपडेट. ओलाने आपली सुरुवात केली आहे. 2.2चा पिकअप आहे आणि 145 किलोमीटरचे 145 रुपये आपल्याला भेटणार आहे फेर. तर चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड पूर्ण झालं तर करतो अपडेट. आता टाइम झालाय 6:22. थोडा उशीरच निघलोय. काल पण तसंच झालं होतं. सो पण आज पडली आहे. ठीक आहे, इथल्या इथंच आहे. मिनी राईड म्हणता येईल. मॉर्निंगची आपली दिवसाची सुरुवात करून घेतो आणि नंतर करतो अपडेट. कस्टमरला केलंय आपण ड्रॉप. पण ओलाने इथं एक हे केलंय, डिस्टन्स इन करत घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार 8.7 किलोमीटरची राईड होती, पण ही राईड झाली जवळपास 12 किलोमीटरची. मी त्याचं कंप्लेंट टाकली आहे, पण काय त्यांच्याकडनं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार बरोबर आहे. 163 कस्टमरकडनं घेतलेत, 142 आपल्याला दिलेत. गाडी चालली 12 किलोमीटर. ठीक आहे, आपण आलोय आकुर्डीला बसनं ऑर्चिड स्कूलला. इंटरनॅशनल स्कूल आहे तिथं सोडले आणि इथनं आता बघूया आपल्याला राईड कुठं पडते. करतो अपडेट. ओलाकडनं आणखीन एक राईड पडली तळेगाव दाभाडेची. 2 किलोमीटरचं पिकअप आणि 14 किलोमीटरचं ड्रॉप आहे. तर आपल्याला 204 रुपये दाखवले. तर हे तरी राईड जेव्हा चालू होईल तेव्हा मी पहिले स्क्रीनशॉट काढून घेणार, म्हणजे आपल्याला जर काय असेल त्याच्यामुळे तर आपल्याला कस्टमर केअरशी बोलता येईल किंवा ऑफिसला जाऊन ते क्लिअर करता येईल. ठीक आहे, करतो अपडेट. कस्टमरला केलंय आपण ड्रॉप. 235 रुपये कस्टमरचं बिल झाले. 202 का 3 रुपये आपल्याला दिलेत. आणि सोमटणे फाट्याचा जो टोल आहे, ते जे कस्टमर होते ते पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांच्या ID कार्डवर आपल्याला टोल काय बसला नाही. तर ठीक आहे. आता इथनं उबेरला पडली होती एक राईड मला, पण ते 398 फेअर दाखवलं. पण आता ऑलरेडी ही राईड होती त्यामुळे मला ती एक्सेप्ट नाही करता आली. सो आता मी इथनं बाहेर पडतो आणि हायवेला बघतो आता कोण मला राईड देते. इथनं बाहेर काढते का मला टोल भरून जावं लागते. तर वेळ झाली 7:24. 200 आणि 145 345 रुपयेचं आपलं काम झालेलं आहे सकाळ सकाळ. ठीक आहे, करतो. उबेरकडनं आपल्याला एक राईड भेटली आता भोसरीची डायरेक्ट. 270 काहीतरी फेअर दाखवलाय. तर एक्सेप्ट केली आणि चाललोय कस्टमरच्या लोकेशनला. 2.4चा पिकअप आहे किलोमीटरचा. तर बघूया की किती वेळ लागतोय आपल्याला ट्रिप कम्प्लीट करायला आणि आपल्याला किती भेटतं. 278 वगैरे म्हणले 250 वगैरे तर भेटायला पाहिजे. पण बघू, रेट म्हणजे तोच येतोय 10 रुपये. फिरून 10 रुपयावरच रेट येतो. यांनी काही रेट अजून प्लस नाही केलेले. तर ठीक आहे, हरकत नाही. काम तर बंद करून जमणार नाही. तर काल पूर्ण दिवस असं हे झालं, त्याच्यापेक्षा आज आहे राईड तर मी कम्प्लीट करतोय. बघूया आज आपण किती काम करतोय. तळेगावपासून जे कस्टमरला आणलो त्यांना ड्रॉप केलं आणि तिथनंच मला एक राईड भेटली आणखीन एक 80 रुपीजची. 0.8चा पिकअप आणि 200 मीटरचा ड्रॉप. मला माहित होतं नक्की काहीतरी गडबड आहे, पण मी एक्सेप्ट केली. ठीक आहे, गेलो कस्टमरच्या लोकेशनला. जातानीच मला ते दिसले होते, उभे होते ते. तर त्यांचे ते लोकेशन चुकीचं टाकलं होतं. तिथनं तर ते तळेगाव MIDC बहुतेक हे आंबेठांगमध्ये येते. तर मला पण नाही लोकेशन माहिती. न्यू हॉलंड काहीतरी टाकलं होतं कंपनी. तर 266 त्यांचे बिल दाखवले आपल्याला, जे बहुतेक 206 वगैरे काहीतरी. तर ठीक आहे, आता इथनं थोडंसं मला बघावं लागेल मॅप कुठं जायचंय काय, आणि नंतर मग करतो अपडेट मी कुठं पोहोचतोय कुठं जातोय. उबेरकडनं आपल्याला एक राईड पडली आहे आंबेठांगमधनं. तिथनं तर काय राईड नव्हते. आपण 5-6 किलोमीटर पुढे चाललो होतो आंबेठांग चौकात. तिथनं एक राईड पडली कोंडवा बुद्रुक. ती पण तिकडं जायची गरज नाही, पण आता इथनं मला मोकळं जाण्यापेक्षा, आणि अमाऊंट पण चांगली दाखवली 550 रुपये. 500 रुपये जरी आले आपल्याला तरी एक मोठी राईड, म्हणजे आपलं काम होऊन जाते एकदम व्यवस्थित. सो आपण चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 2.4 किलोमीटरचं पिकअप आहे आणि राईड किती होती मी काय पाहिली नाही, पण ती राईड जाण्यापेक्षा पटकन मी एक्सेप्ट केली. 555 फेअर दाखवलाय. ठीक आहे, करतो अपडेट नंतर.
आपण आलोय कोंडवा बुद्रुकला. कस्टमरची ती राईड आपली आंबेटांगपासून भेटली, मस्त राईड होती ती. आणि नंतर ओल्ड मुंबई हायवेपासून यायचं होतं आकुर्डीपासून. तर त्यांनी बँगलोर हायवे आपला रोड दाखवला. किलोमीटर वाढला आपले 5-6, पण लवकर पोहोचलोय. कस्टमर म्हणले चालत. ठीक आहे. तर कस्टमरचं बिल झालं 845, आपल्याला 650. ही माझी हायेस्ट ट्रिप होती 56 किलोमीटरची. 669 का 649 आपल्याला काहीतरी भेटले. आणि तिथनंच आपल्याला एक ओल्ड सांगवीची राईड भेटली आपल्या साईडने. 3 गाड्या CNG आहे, पोचून जाऊ. तर 3 किलोमीटरचा पिकअप आहे. कस्टमरचा मेसेज पण आला, फ्लॅट नंबर वगैरे. तर चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर बघतो आता तिथनं आपलं 1100 काहीतरी उबेरचं झालंय आणि 345 रुपये ओलाचं झालेलं आहे. तर 1450 आणि हे 200 समजा पकडा, 200-220 वगैरे. तर 1600-1650 रुपयाला आपलं अर्निंग होईल. आणि CNG पण सकाळी पूर्ण भेटला नव्हता आपल्याला. 300 रुपयाचा CNG भेटला, 291 रुपयाचा. तर त्याच्या हिशोबाने तर काम व्यवस्थित आहे. ठीक आहे. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. कोंडव्यामधनं आपल्याला सांगवीची डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सांगवी तिथली राईड पडली होती. कस्टमरने काहीतरी झेरॉक्स काढायला थांबले, त्यामुळे वेळ जास्त लागला. 1 तासच्या आसपास काहीतरी लागले. तर कस्टमरचं बिल झालंय 293. आपल्याला 251 भेटले. थोडासा वेट टाइम पण होता, 2-4 रुपयाचा वेट टाइम पण भेटेल तिथं. आणि आता तिथनं आपल्याला राईड भरपूर होत्या. तर आपण घेतली चरोली बुद्रुक. तर आपल्या घराच्या साईडचीच आहे चरोली म्हटलं. आणि CNG पण 2च गाड्या राहिल्या म्हटलं, ही एक ट्रिप कम्प्लीट होईल. तर कमी CNG मध्ये आज जास्त काम झालंय. 1600-1650 आपलं काहीतरी काम झालं असं माझ्या हिशोबाने. आणि आता हे 230 200 रुपये 1800 1850. बघू राईड पूर्ण झालं सांगतो किती काय कसं काय. पण चांगलं म्हणजे भेटलं राईड. म्हणजे नंतर ती मोठी राईड कम्प्लीट झाल्यामुळे आपलं टार्गेट पूर्ण झालं. आणि CNG पण आपण पूर्ण नव्हता आपल्या गाडीमध्ये. 3 गाड्या तर CNG एमटीच होता. तरी पण आपण 169 गाडी चालवलेली. आणि अजून 20-30 किलोमीटर गाडी चालत आरामशीर. तर कट टू कट CNG मध्ये आज होणार आहे आपलं. उद्या आपल्याला CNG टाकी फुल करावी लागणार आहे. 700-800 पर्यंत, 750 वगैरे लागेल माझ्या हिशोबाने. एवढा तर नाही बसला आजपर्यंत. ठीक आहे, बघूया. राईड पूर्ण झाल्यावर करतो अपडेट. सांगवीमधनं जी राईड घेतली होती आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपासून, ती आता पूर्ण केली धानोरीमध्ये. कस्टमरचं बिल झालं 306 रुपये. आपल्याला दिले 220 रुपये काहीतरी. तर टोटल आपला अर्निंग काहीतरी 1920 या 40 रुपये काहीतरी झाले. 1580 उबेरकडनं आणि 355 का 345 ओलाकडनं. तर ठीक आहे. आता आपण काहीतरी खाऊ. सकाळपासून काहीच नाही काढलेलं. वाजलाय 1.5. पेरू आणला होता फक्त एक सोबत, पेरू खाल्लाय. आता इथं बघू काहीतरी नाश्ता करू आणि आपण घराच्या साईडला निघू. कारण आता एकदमच जाम भूक लागली, थोडं काहीतरी खावंच लागेल. आणि गॅस पण संपला. आज विशेष म्हणजे आपण गॅस पण भरला नाही. 300 रुपयाचा गॅस आणि कालचा जो होता तो, तेवढा याच्यातच आपलं आज एवढं काम झाले. CNG संपलाय तसा. आणि आता पेट्रोल आहे 3 गाड्या. आपल्या घरी जाऊ आणि जाता जाता कुठेतरी आपलं गॅस किंवा पेट्रोल काय जे भेटेल ते फिल करून घेऊ. पेट्रोल तर आहे, घरी पोचू आपण. ठीक आहे, करतो अपडेट. आता इथनं कुठं जातोय ते